हरिओम. पातंजल योगसूत्रे योगदासांचे प्रवचन. विभूतिपाद सूत्र क्रमांक 12. ततः पुनः शांत उदितौ तुल्य प्रत्ययौ चित्तस्य एकाग्रता परिणामः. मागील क्षणी आणि त्याच्या पुढील क्षणी चित्ताचा एकच परिणाम राहू लागला की तो एकाग्रता परिणाम होय. योगसाधनेच्या अभ्यासाचा तिसरा परिणाम या सूत्रात सांगितलेला आहे. निरोध परिणामातून समाधी परिणाम होतो. समाधी परिणामातून इतर विषय दूर करून केवळ एकाच विषयात रममाण होणारे चित्त शांत आणि उदित अशा दोन्ही वेळी एकच परिणाम अनुभवू लागते. यालाच एकाग्रता परिणाम असं म्हणतात. शांत म्हणजे होऊन गेलेले, उदित म्हणजे घडत असलेले. याचाच अर्थ भूत आणि वर्तमानाचा सारखाच परिणाम होणे, याला एकाग्रता परिणाम म्हणायचं. भूतकाळातील क्षणाला जो प्रत्यय येतो तोच वर्तमानातील चालू क्षणाला आला की त्याला एकाग्रता परिणाम म्हणायचं. शांत म्हणजे विजलेले, थंडगार, निर्विकारी, आणि उदित म्हणजे उत्तेजित, प्रफुल्ल, उल्हसित, उचंबळलेले. अशा या दोनही वेळी आपल्याला समसमानता साधली की त्याला एकाग्रता परिणाम म्हणायचं. यामधून अजून एक अर्थ ध्वनित होतो. याचा अर्थ वर्तमान क्षण भूतकाळाप्रमाणेच अनुभवायचा आहे. याचा अर्थ भविष्यकाळातील क्षण वर्तमानात येताच तो भूतकाळातील क्षणाप्रमाणेच वर्तमान काळीही अनुभवायचा आहे. याचा अर्थ योगी या तीन परिणामाने त्रिकाला बाधित होतो. त्याला भूत, वर्तमान, भविष्य हे सर्व सारखेच होतात. म्हणजेच योगाभ्यासाने निरोध परिणाम, समाधी परिणाम आणि एकाग्रता परिणाम यामधून योग्याने प्रत्यक्ष काळावर जय प्राप्त करायचा आहे. भौतिक उदाहरण पाहूया. आपण नाटक, सिनेमा, गाणं, नृत्य इत्यादी करमणुकीचे प्रकार अनुभवत असताना देहभान, स्थळ, काळ विसरतो. पुस्तक वाचताना वेळ कसा निघून गेला ते आपल्याला कळत नाही. यामधून भानावर आल्यावर आपण आश्चर्याने म्हणतो, एवढे वाचले, इतका वेळ कसा गेला, काही कळलंच नाही. हे जे काही होतं ते या तीन परिणामांचा प्रत्यय असतो. भौतिक व्यवहारात याचे अनेक फायदे होण्यासारखे आहेत. कर्तव्य, कर्म, अभ्यास अशा प्रकारे परिणामित अवस्थेत झाल्यास ते उत्तम फलदायी होतील. आता हा असा प्रत्यय विधायक कार्यासाठी, प्रभू कार्यासाठी वापरता आला पाहिजे. म्हणजे योग साध्य होण्याला वेळ लागणार नाही. अर्थात अध्यात्माला निरोध परिणाम, समाधी परिणाम आणि एकाग्रता परिणाम यामधून योग्याने भौतिक गोष्टीत तादात्म्यता साधण्यापेक्षा स्वतःवर, आत्म्यावर तादात्म्यता साध्य करावी अशी अपेक्षा आहे. त्याने आत्मभान जागृत करून तिथे स्थिरता प्राप्त करावी अशी अपेक्षा आहे. यासाठी प्राप्त परिस्थितीत आयुष्य समाधानाने जगायला शिकले पाहिजे. परंतु माणूस परिस्थितीप्रमाणे बदलत जातो किंवा प्राप्त परिस्थिती बदलण्याच्या उद्योगाला लागतो. तो परिस्थितीशी स्थिर राहू शकत नाही. माणूस आयुष्यात स्थिरता यावी म्हणून सतत अस्थिर राहणारा आहे. हेच त्याच्या दुःखाचे कारण आहे. याला जोडून पुढचं सूत्र, सूत्र क्रमांक 13. एतेन भूतेंद्रियेषु धर्मलक्षण अवस्था परिणामा व्याख्याताः. अशा प्रकारे जे तीन परिणाम सांगितले त्यातच भूत आणि इंद्रिय यांचे धर्म, लक्षण, अवस्था हेही परिणाम सांगितले गेले. सूत्र क्रमांक 9 पासून सूत्र क्रमांक 12 पर्यंत निरोध परिणाम, समाधी परिणाम, एकाग्रता परिणाम असे जे तीन परिणाम सांगितले त्यातच भूत आणि इंद्रिय यांचे धर्म, लक्षण, अवस्था हेही परिणाम सांगितले गेले. म्हणजेच हे परिणाम त्यांच्या प्रमाणेच आहेत. भूत म्हणजे अगोदरच असलेल्या, आत्ता येथे असलेल्या सर्व गोष्टी
इंद्रिय म्हणजे आपली 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय अशी 10 इंद्रिय होत. एखाद्या गोष्टीच्या स्थायी स्वभावाचा परिणाम म्हणजे त्याचा धर्म म्हणायचं. या धर्माचा परिणाम म्हणजे त्याचं लक्षण म्हणायचं. या लक्षणामुळे त्याचे जे काही होते ती त्याची अवस्था असते. उदाहरण पाहूया. प्रथम उदाहरण म्हणून केवळ भूत म्हणजे इंद्रिय नसलेली गोष्ट पाहूया. दगड हा निर्जीव असतो. तो ऊन, वारा, थंडी, पाऊस यामध्ये पडलेला असतो. हे पडून राहणे हा दगडाचा स्थायी स्वभाव आहे, म्हणून तो त्याचा धर्म झाला. या त्याच्या पडून राहण्यामुळे त्याच्यावर बाहेरील वातावरणाचा परिणाम होऊन त्याची झीज होते. हे दगडाचे लक्षण झाले. या लक्षणाचा परिणाम म्हणजे दगडाचे मातीच्या कणात रूपांतर होते. हे मातीतील रूपांतर जमिनीवर पसरते किंवा वाऱ्याने उडून जाते किंवा पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जाते. ही त्याची अवस्था झाली. आता इंद्रिय असलेले भूत म्हणजे माणसाचे उदाहरण घेऊया. माणसाला पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिये अशी 10 इंद्रिये असतात. त्यापैकी कोणती ना कोणती इंद्रिये जागेपणी किंवा झोपेत कार्यरत असतात. म्हणजे कार्य करणे हा माणसाचा स्थायी स्वभाव झाला. याचा परिणाम म्हणजे माणसाचे चित्त सतत जागेपणी किंवा झोपेत विचार करत असते. एरवी सतत कार्य करणे, कार्य सतत चालू राहणे शक्य होणार नाही. हे माणसाचे लक्षण झाले. याचा परिणाम म्हणजे माणूस सुखी किंवा दुःखी असतो. सुखी असणे किंवा दुःखी असणे ही माणसाची अवस्था झाली. निरोध परिणाम, समाधी परिणाम, एकाग्रता परिणाम हे अंतर परिणाम आहेत. धर्म परिणाम, लक्षण परिणाम, अवस्था परिणाम हे बाह्य परिणाम आहेत. यांचा एकमेकांशी परस्पर पूरक संबंध आहे. यांना स्वामी विवेकानंदांनी भूत आणि याला स्वामी विवेकानंदांनी भूत म्हणजे सूक्ष्म आणि इंद्रिय म्हणजे जड असं म्हटलं आहे. पुढे त्यांचे परिणाम म्हणजे आकृती, काल, अवस्था असं म्हटलेलं आहे. कारण अंतरपरिणाम सूक्ष्म असतात, बाह्य परिणाम स्थूल असतात. धर्म हा भूत आणि इंद्रियांचे भाव, स्वभाव म्हणजेच आकृती स्पष्ट करतो. यांची लक्षणं माहीत व्हायला कालावधी जावा लागतो. यामधून भूत, इंद्रिय अवस्थित होतात. याचं आता निरूपण करूया. आकृती. अंतसूक्ष्म निरोध परिणामामुळे आणि धर्म परिणामामुळे भूत किंवा इंद्रिय यांची आकृती स्पष्ट होते. माणसाचा धर्म बदलत असतो. विद्यार्थ्याचा अभ्यास करून ज्ञान मिळवणे हा धर्म असतो. तो मोठा झाल्यावर त्याचा धर्म बदलून संसार करणे, प्राप्त कर्म करणे हा धर्म होतो. अशा प्रकारे यामधून भूत, इंद्रिय यांची आकृती स्पष्ट होते. यासाठी चित्ताच्या वृत्तीचा निरोध संस्कार वाढवून आपला प्राप्त धर्म यथासांग अंगीकारावा आणि आणखी भौतिक आणि आध्यात्मिक प्रगती साधावी. काल. आकृती स्थिर झाली, चित्त शांत प्रवाहित झाले की अनेक विषयातून चित्त एकाच विषयात स्थिर होते. यामुळे अंतसूक्ष्म समाधी परिणाम आणि चित्ताचा बाह्य लक्षण परिणाम सिद्ध होतो. विद्यार्थी अभ्यासात, व्यवसायात, कलाकार कलेमध्ये तीनही काळ जणू एकच असल्यासारखे अनुभवतात. भविष्यामधून आलेला क्षण वर्तमान काळात पूर्ण अनुभवून भूतकाळात केव्हा विलीन झाला आणि पुन्हा भविष्यकाळातील क्षण वर्तमानात येऊन तो अनुभवायला सुरुवात केव्हा झाली आणि तो क्षण भूतकाळात केव्हा विलीन झाला ते त्यांना कळत सुद्धा नाही. भविष्य, वर्तमान, भूत अशा तीनही काळांवर स्वामित्व येते. भविष्य आणि भूत या अनेक काळातून वर्तमानावरच लक्ष समाधिस्थ असते. भविष्यात काय आहे याची चिंता राहत नाही. त्याचं वर्तमान झाल्यावर त्याचे सोने करावे, त्याचा वापर चांगला करावा. तो काळ भूतकाळात गडप झाला की त्याचे उसासे न टाकता पुन्हा भविष्यकाळाचा वेध घ्यावा. याचा अर्थ भविष्य भूत हे वर्तमानच होतात. मला स्वतःला हीच विपश्यना आहे असं वाटतं. हाच योगक्षण आहे. याचसाठीच सूत्र क्रमांक समाधीपाद 32 पहावे.
याचे विपश्यनेच्या कृतीसह सविस्तर विवेचन मी माझ्या योगसाधना या पुस्तकात केलेलं आहे. अवस्था, आकृती स्पष्ट होऊन कालातीत परिणाम म्हणजे चित्त फक्त समोर असलेल्या एकाच विषयात स्थित होते. हा एकाग्रता परिणाम चित्त सर्वार्थाने अवस्थित करतो. आता सूक्ष्म, जड, अंतर, बाह्य सर्व एकच अवस्था होते. समोर साध्य करायचे स्वकर्म एवढीच चित्ताची अवस्था राहते. विद्यार्थ्याला फक्त अभ्यास, गाणाऱ्याला फक्त गाणं, योग्याला फक्त मुक्ती, बस बाकी सर्व गळून पडते. या विश्वात सर्व काही सतत क्षणाक्षणाला बदलत आहे. एकच गोष्ट परिणाम न होणारी स्थिर आहे, ती म्हणजे आत्मतत्व. आपल्या शरीरात अंशात्म रूपाने जे अस्तित्वात आहे, वस्तुतः ते आपणच आहोत. यामुळेच आपण नकळत स्थिर होण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु अज्ञानाने आपण स्वतःलाच ओळखत नाही. या अशाश्वत विश्वाचा उपयोग फक्त जगण्यापुरता आणि ते सुद्धा नैसर्गिकपणे जगण्याकरता करावा. याहून जास्त त्याच्या मागे न धावता आपल्यातच आपल्या स्थिरतेचा शोध घ्यावा. तीच एकमेव शाश्वत स्थिर गोष्ट आहे. तीच चिरशांती आहे. तो कैवल्यानंद आहे. ओम तत्सत्वमसी. हरिओम.